तर रामराम मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ्या कट्ट्यामध्ये. आणि सकाळ सकाळी हनुमंतरायाच्या चरणी सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. कारण तुम्ही जर पाहता असाल तर सुंदर असं या ठिकाणी सत्याची तयारी चालू आहे बघा. इथं जर पाहता असाल तर कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला या ठिकाणी माहीत होतं की पूर्ण या ठिकाणी पसारा तीन पडलेला होता. परंतु आज पूर्ण ह्या दोन साईडनं बांधकाम करून स्टेजवर भर तीन टाकून अतिशय स्टेज ओके करण्यात आलेलं आहे. नुसतं स्टेजवरच भर नाही तर खंडरायाच्या या ठिकाणी समोरही पाहता असतात इकडे भर टाकलेली आहे आपण अर्धी. आणि इकडल्या साईडला जर पाहता शिंदेव महाराजाच्या मंदिराच्या साईडला तर इकडे आपण भर टाकलेली आहे. अशा दोन पद्धतीमध्ये भर टाकलेले अजून भर टाकायची राहिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर बरंचसं काम आज आहे. दिवस कमी राहिलेले कामाची प्रगती आपल्याला लय फास्ट म्हणजे लय फास्ट करायचे. त्याच्यामुळं खूप असं वेळ सकाळपासून ते रात्री आता पहाटे या ठिकाणी आम्ही इथून गेलो सर्वजण. कारण रातभर ट्रॅक्टर आणि मरून तीन आपण वडलेला या ठिकाणी सुंदर असं काम चालू आहे. तुम्ही पाहता असाल तर या ठिकाणी काल एवढा मोठा पसारा पडलेला होता. परंतु काल त्या मिस्त्रीला 2 नाही 4 माणसं लावून उचलायला लावून पुन्हा रात्री काल सायंकाळी म्हणजे रात्री 7-8च्या दरम्यानमध्ये आपण सर्व या ठिकाणी तरुण वर्गाने मिळून पूर्ण त्या ठिकाणचं सर्व साहित्य आपण उचलून त्या ठिकाणी इकडे जर पाहता असाल तर एका साईडला लावून ठेवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून पुन्हा या बांधकामासाठी आपल्याला हे सर्व सामान लागणार आहे. तर अशा पद्धतीनं इकडं पूर्ण मुरुम तीन भरून तुम्ही जर पाहता असाल तर अतिशय ह्या स्टेजच्या सभागृहाचं लेवल आपल्याला मुरुम भरता यावं यासाठी हा केलेला का प्रयत्न आहे. आणि त्या कमीत कमी दिवसामध्ये आपल्याला सप्त्याची तयारी करायची आहे. त्यामुळे हा रात्रंदिवस चालू असलेला प्रयत्न आहे. या ठिकाणी ते मंडपाच्या दांड्या येऊन पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता. तर वेळ कमी राहिलेला आहे आणि जास्त काम आपल्याला या ठिकाणी करायचे. एवढी भर आहे ती आजच्या तारखेमध्ये काही करून उचलून पूर्ण ही देऊन करून आपल्याला पूर्ण साफ पद्धतीनं करायचं आहे मित्रांनो. तर बघा आजची अशी सुंदर अशी तयारी चाललेली आहे. मुरुम अर्धा टाकलेला अर्धा टाकायचा आहे. आणि जेवढं होता येईल तेवढं सर्वांनी सहकार्य करा. सप्ताह सुंदर असा करायचा आहे मित्रांनो. एवढंच या छोट्याशा ब्लॉगमधून सांगतो. आणि यानंतर पुन्हा व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करेन. चला राम राम तोपर्यंत.